महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नाची ओळख करून देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या धम्मकक्षेमध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिका, तर मिलिंद प्रश्नांतर्गत धम्मविनय गुप्त आणि उघड ठेवण्यासंबंधी प्रश्न, ज्यामध्ये पातिमोक्षाचा उल्लेख विशेषत्वानं या ठिकाणी आलेला आहे। तर त्याचं अतिशय सुंदर असं पठण या ठिकाणी डॉक्टर अजय सरांनी केलेलं आहे। खरं म्हणजे विनय पिटकाच्या संदर्भाने माझी काही फारसा म्हणजे स्टडी नाही किंवा अभ्यास नाही, त्यामुळे अधिकारवाणीने मला यावर काही बोलता येणार नाही आहे। तर आपण बुद्ध आणि त्यांचं धम्म वाचन करत असताना या संदर्भातलं जे काही प्रकरण बुद्ध आणि त्यांचा धम्मामध्ये आलेलं आहे, भिक्खू आणि त्यांच्या प्रतिज्ञा, तर संघासंदर्भामध्ये संघाची निर्मिती कशी झाली, संघाचा उद्देश काय, उपसंपदा म्हणजे काय, प्रवज्जा म्हणजे काय, तर या सगळ्या बाबी थोडक्यात का होईना पण बाबासाहेबांनी आपल्या त्या ग्रंथामध्ये उल्लेख केलेला आहे। आणि उल्लेख करत असताना पातिमोक्षाचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला आहे। तो संक्षिप्त मध्ये आहे, फक्त आपल्याला एक त्याची ब्रीफ माहिती मिळावी यासाठी बाबासाहेबांनी त्याचा उल्लेख केलेला आहे। तर हा संदर्भ या ठिकाणी आलेला आहे की भगवान बुद्ध एके ठिकाणी म्हणतात की भिक्खूंनो तथागताद्वारे प्रवर्तित धम्म विनय प्रकट केल्याने अधिक प्रकाशित होतो, झाकून ठेवल्याने नाही। तर या अर्थाने हा जो काही आशय आलेला आहे तो आशय एका वेगळ्या संदर्भाने आलेला आहे। आणि मग प्रातिमोक्षाच्या बाबतीमध्ये त्याचा जो उद्देश पूर्णपणे विनय पिटकामध्ये गुप्त ठेवलेला आहे, हा एका वेगळ्या अर्थाने या ठिकाणी हा आलेला आहे। तर या ठिकाणी जे काही विनय पिटक आहे त्या विनय पिटकामध्ये किंवा इतर ठिकाणी भगवान बुद्धांनी विनयाच्या संदर्भामध्ये जे सांगितलं जाते किंवा विनयाच्या संदर्भामध्ये आपण ज्या काही गोष्टी ऐकतो, तर त्यामध्ये शिक्षापदं समादियामी, शिक्षापद आहेत, त्याच्यामध्ये नियम आहेत। ते नियम धम्माला अनुसरूनच आहे, आचरणाला, भिक्षूंच्या आचरणाला अनुसरून आहे। आणि या आचरणाच्या संदर्भाने जे काही नियम बनवल्या गेलेले आहेत त्याला आपण विनय म्हणतो। आणि मग भगवान बुद्ध एके ठिकाणी म्हणताना किंवा बोलताना विनय आणि धर्म वस्तुतः एकाच बाजूच्या दोन पैलू आहे असं या ठिकाणी म्हटले जाते। अनेक ठिकाणी आपल्याला हा उल्लेख आढळून येतो। तर भगवान बुद्धाचा धम्म आणि भगवान बुद्धाने सांगितलेले विनय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। त्यामुळे या ठिकाणी एका स्टेटमेंटच्या संदर्भामध्ये एक बाजू उघड झालेली आहे आणि दुसऱ्या स्टेटमेंटच्या संदर्भाने त्या नाण्याची दुसरी बाजू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर विनय म्हणजेच धम्म आणि धम्म म्हणजेच विनय, या अर्थाने भगवान बुद्धांनी हे जे काही धम्म विनय प्रकट केल्याने तो अधिक प्रकाशित होतो, झाकून ठेवल्याने नाही, या अर्थाने हे त्यांचं एक स्टेटमेंट किंवा वाक्य आलेलं आहे। आणि जे दुसरं वाक्य आहे ते त्या सिक्क्याच्या दुसऱ्या पैलूच्या संदर्भामध्ये आलेलं आहे, कारण तो भिक्षूंच्या निजी आचरणा संदर्भाने असल्यामुळे त्यांचं निजी आचरण लोकांपुढे आल्यामुळे संघाची बदनामी होऊ नये, धम्माची बदनामी होऊ नये म्हणून त्याच्या निर्धारित कक्षेमध्ये त्यावर विचार विनिमय करून तो जो काही दोष आहे तो दोष दूर करण्याच्या संदर्भाने भगवान बुद्धाने ही गोष्ट या ठिकाणी ठेवलेली आहे। आणि शेवटपर्यंत वाचन करताना भंते नागसेनांनी जे काही या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते स्पष्टीकरण या ठिकाणी आलेलं आहे। आणि ते स्पष्टीकरण देत असताना सांगतात की इतरांच्या करिता गुप्त ठेवावा अशी परंपरा पूर्वीच्या बुद्धापासून चाललेली आहे। ते तीन गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत। ती तीन गोष्टीमध्ये पूर्वीच्या तथागतापासून पातिमोक्षाचा पाठ सीमेच्या अंतर्गत करावा अशी परंपरा चालत आलेली आहे। सीमेच्या अंतर्गत म्हणजे फक्त भिक्खू संघामध्ये, या भिक्खू संघाची कक्षा ओलांडून, सीमा ओलांडून भिक्षूच्या संदर्भाने जे काही नियम आहेत त्या नियमाला अनुसरून जे काही भिक्षूंच्या हातून अपराध घडलेला आहे त्या अपराधाची वाच्यता फक्त आणि फक्त संघाच्या कक्षेमध्ये व्हावी। ही कक्षा ओलांडून ती जनमानसामध्ये जाऊ नये
कारण त्यातून संघाची बदनामी होईल आणि त्यातून धम्माचा ऱ्हास होईल. ही जी काही बाब आहे या बाबीला अनुसरूनच अशी परंपरा पूर्वीच्या बुद्धापासून चालत आलेली आहे की हा जो पातिमोक्षाचा पाठ आहे तो सीमेच्या अंतर्गत करावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता माझ्याकडे एक म्हणजे मी शब्दकोश आहे हिंदी आणि पालीचा, त्यामध्ये बघितलं पातिमोक्षाचा अर्थ काय दिलेला आहे. तर पातिमोक्षाचा अर्थ दिलेला आहे भिक्षु विनय के 227 नियमों का संदर्भ संवर्षित. तर 227 जी काही शील भिक्षूंना सांगितलेली आहे ज्यांचं पालन त्यांना करावं लागतं त्या शीलांच्या संदर्भाने पातिमोक्ष हा शब्द आलेला आहे. तर आपण पुढे बघूया पातिमोक्ष किती पद्धतीनं आणि कोणकोणत्या पद्धतीनं त्याचं विश्लेषण केलेलं आहे किंवा त्याचं विभाजन केलेलं आहे ते आपण बघू. परंतु गुप्त ठेवण्याचा पाठीमागचा जो काही उद्देश आहे तो हा आहे आणि म्हणून त्याचे 3 बाबी सांगितलेल्या आहेत. पूर्वीच्या तथागतापासून पातिमोक्षाचा पाठ सीमेच्या अंतर्गत करावा अशी परंपरा. दुसरी बाब सांगितलेली आहे धर्माचा गौरव वाढविण्याकरिता गुप्त ठेवले जाते, गौरव वाढविण्याकरिता. तर जे काही दोष आहे ते दोष संघामध्येच त्या दोषाचं निवारण केलं जावं आणि तो दोष लोकांपुढे येऊ नये ज्यामुळे संघाची बदनामी होईल. आणि म्हणून ती बाब संघाच्या सीमेच्या अंतर्गतच राहून सोडवली पाहिजे असे जे काही परंपरा आहे तीच परंपरा या ठिकाणी बुद्धांनी सुद्धा जोपासलेली आहे. हाच जो उद्देश आहे तो गुप्त ठेवण्याच्या संदर्भाने आलेला आहे. आणि तिसरा आहे भिक्खू जीवनाचा गौरव वाढविण्याकरिता गुप्त ठेवले जाते. भिक्खू जीवनाचा गौरव वाढविण्याकरिता भिक्खू जीवनाला अधिकाधिक श्रेष्ठ बनवण्याकरिता बुद्धाने हे नियम घालून दिलेले आहे. नियम घालून देण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी किंवा भूमिका हीच आहे की भिक्खूंचं जीवन अधिक फलावं, अधिक फुलावं, अधिक समृद्ध व्हावं आणि अशा या समृद्ध जीवनाचा प्रभाव लोकांमध्ये पडून धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. हा जो काही बुद्धाने उद्देश ठेवलेला आहे भिक्खू संघ स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये. शेवटी भिक्खू संघामध्ये दाखल होणारे लोक माणसंच आहे. सर्वसाधारण गृहस्थ म्हणा त्यापैकीच भिक्खू संघामध्ये दाखल होणारे लोक आहेत. त्यांचे क्लेश पूर्णपणे नष्ट झालेले नाही आणि अशा या क्लेशयुक्त अंतःकरणाने कोणी भिक्षू धारण करतो तर त्याच्या हातून अपराध घडू शकतात. परंतु त्या अपराधाची जाहीरपणे वाच्यता न होता संघामध्ये वाच्यता करून त्याच्याकडून त्या पद्धतीनं वदवून घेतलं जातं आणि त्याला मग माफ केल्या जातं किंवा दंड दिल्या जातं. आणि कोणत्या अपराधासाठी कोणते दंड दिल्या जावे या अनुषंगाने जे काही नियम बनवलेले गेलेले आहेत त्या नियमांना या ठिकाणी पातिमोक्षाचे नियम अशा पद्धतीनं या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. तर बाबासाहेबांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे आणि बाबासाहेबांनी या ठिकाणी उल्लेख करत असताना बऱ्याच गोष्टी म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जे 2 स्टेटमेंट आहेत त्या 2 स्टेटमेंटच्या पाठीमागची भूमिका थोडक्यात का होईना पण आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी भगवान बुद्धाने जे पातिमोक्षाचे नियम घालून दिलेले आहे ते नियम या ठिकाणी माझ्याकडे एक विनयपीठक आहे. त्या विनयपीठकाच्या आधारावरच मी या ठिकाणी तुमच्यासमोर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. कारण या संदर्भात मी अगोदरच सांगितलं की माझा फारसा काही अभ्यास नाही. थोडा बहुत जे काही मी ऐकलाय किंवा थोडं बहुत जे काही वाचलाय तेवढ्या आधारावर थोडंसं मला ज्ञान आहे. परंतु विस्ताराने या संदर्भामध्ये भिक्खूंचे किती म्हणजे कोणते नियम आहे कशा कशा संदर्भातले नियम आहे चालत असताना असे बरेच नियम दिसले ज्या नियमाचं काही काटेकोरपणे पालन होत नाही नाही का. आणि हे वाचून मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की बापरे भगवान बुद्धाने जे नियम घालून दिलेले होते त्याचा किती मोठ्या प्रमाणामध्ये आज ऱ्हास होताना उल्लंघन होताना आपल्याला दिसते आहे. असो तर या ठिकाणी जे पातिमोक्षाचे नियम आहेत त्या पातिमोक्षाच्या नियमांना 8 विभागामध्ये विभाजित केल्या गेलेला आहे. 8 विभाग बनवलेले आहे, 8 सेक्शन्स, 8 पार्ट बनवलेले आहेत. तर पहिला पार्ट आहे पाराजिकांचे नियम. बुद्धांनी त्यांच्या धम्मामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी तो पुसटचा उल्लेख केलेला आहे. पाराजिकाचे नियम. दुसरा आहे संघादिसेस. तिसरा आहे अनियत. चौथा आहे निस्सग्गीय पाचित्य.
बुद्धा आणि त्यांचा धम्म तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते पाठ उघडून पाहू शकता. कदाचित या शब्दांचा उल्लेख त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी केलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे उल्लेख आलेला आहे की पहिला पराजिकाचे नियम आहेत, विनय आहेत, दुसरे संघादिशेस आहे, तिसरे अनियत आहे, चौथे निसग्गीय पाचित्तीय आहे, पाचवा पाचित्तीय, सहावा पाटीदेशनीय, सातवा सेखीय आणि आठवा अधिकरण समर्थ. तर असे भिक्खूंच्या संदर्भामध्ये जे पातिमोक्षाचे नियम आहेत, ज्याला 227 नियम असं म्हटलं जातं, त्या 227 नियमाच्या संदर्भाने हे वेगवेगळ्या अशा म्हणजे याच्यामध्ये कॅटेगरीजमध्ये त्याला विभागलं गेलेलं आहे, कॅटेगरीज पाडलेल्या आहे. अपराधाची तीव्रता है ना, त्यापेक्षा कमी अपराध, त्यापेक्षा कमी अपराध, सामान्य नियम. जसं सेकीय धम्मामध्ये आपण पाहतो जे श्रामणेर असतात ते श्रामणेर दशशीलधारी असतात आणि त्या दशशीलधारी श्रामणेरासाठी सुद्धा 75 सेकी धम्म सांगितलेले आहे, जे भिक्खूंसाठी सुद्धा लागू आहे. आणि ते चालण्याच्या संदर्भातले नियम आहे, बोलण्याच्या संदर्भातले नियम आहे, उठण्याच्या, बसण्याच्या, जेवण करण्याच्या, झोपण्याच्या संदर्भामध्ये छोटे छोटे नियम्स आहे. रस्त्याने चालत असताना कसं चाललं पाहिजे, इकडे तिकडे पाहत चाललं नाही पाहिजे, हात हलवत चाललं नाही पाहिजे, तर फक्त रस्त्याच्या 4 फूट अंतरापर्यंत आपलं जे आहे नजर तेवढीच आपण नजर ठेवली पाहिजे. असं उपासकाच्या घरी घेताना पायावर पाय मांडून नाही बसलं पाहिजे, भोजन करत असताना आपलं लक्ष पूर्णपणे भिक्षापात्रामध्ये असलं पाहिजे, 5ही बोटांनी आपण तो घास उचलला पाहिजे, तोंडाजवळ आल्यावरच तोंड उघडलं पाहिजे, चपल करून नाही खाल्लं पाहिजे. तर हे जे काही भोजनासंबंधात, झोपण्यासंबंधात, चालण्या उठल्या संबंधामध्ये जे काही नियम आलेले आहेत त्याला सेकीय धम्म म्हटलेला आहे. पुढे येणार आहे ते आपण बघूया. तर अशा पद्धतीनं बाबासाहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि तो उल्लेख करत असताना कुठे गेलं बाबा ते, तर एक सभा बोलवली जायची आणि त्या सभेचा एक म्हणजे मुखिया म्हणू किंवा आपण जसं न्यायाधीश म्हणतो ना, तर एक न्यायाधीश निवडला जायचा. संघाची सभा व्हायची, त्याला काय म्हणतो ते उपोसत म्हणत होते. आज आपण उपोसत अष्टशील धारण करण्याला म्हणत होतो, परंतु पातिमोक्षाच्या संबंधाने एक उपोसत म्हणजे एक सभा बोलवली जायची आणि ती सभा एका विशिष्ट दिवशी बोलवली जायची, म्हणजे महिन्यातून 3दा ती बोलवली जायची, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे कबुलीचा दिवस म्हणजे उपोसत. उपोसत आहे ही जी सभा आहे ज्याला उपोसत म्हणायचे, तर ते दर 15वाड्यात अशा 3 सभा भरवल्या जायच्या. पहिली चतुर्दशीला, दुसरी पंचमीला आणि तिसरी अष्टमीला. बाबासाहेबांनी हा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. तर या 3 दिवशी ही पातिमोक्ष करण्यासंदर्भातली जी सभा आहे त्याला उपोसत असं म्हटलं जात होतं. तर ते म्हणजे अशा पद्धतीनं करायचं. यामध्ये निदान आलेलं आहे. ते निदानामध्ये असं दिलेलं आहे की जे भिक्खू आहे जिथे सभा भरवल्या जायची, ज्याला संतागार, उपोसतागार वगैरे असं म्हणायचं, तिथे झाडू मारणं, दिवा लावणं ना, अशा पद्धतीची जी काही कामं आहे, आसन बिछवणं, आपण एखादी सभा असेल तर या पद्धतीचे कामं आपण करत असतो. तिथे पिण्यासाठी पाणी ठेवणं ना, तर अशा पद्धतीचे हे 4 कार्य संघाला एकत्रित होण्यापूर्वी भिक्खूंनी केले पाहिजे. आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी उपोसत जे म्हणतात त्या उपोसताची त्या ठिकाणी सुरुवात होत असे. आणि त्या उपोसताच्या सुरुवातीमध्ये आता जसं मी सांगितलं की त्याचा जसा आपला सभाध्यक्ष असतो, एखादी मीटिंग आपण संस्थेची बोलवतो तर त्याचा एक सभाध्यक्ष आपण निवडतो, तसा एक सभाध्यक्ष त्या ठिकाणी निवडला जायचा. आणि मग तो सभाध्यक्ष त्या ठिकाणी त्या विनयांचं वाचन करायचा आणि त्या विनयाला अनुसरून एखाद्याच्या मनामध्ये ही भावना उत्पन्न झाली किंवा त्याला त्याच्या चुकीचं पश्चाताप झाला तर तो आपल्या या विनयाच्या अनुषंगाने माझ्या हातून ही म्हणजे घटना घडलेली आहे किंवा हा दोष झालेला आहे आणि तो आपला दोष कबूल करतो आणि त्या दोषाची तो त्या ठिकाणी माफी मागतो. याला पातिमोक्ष म्हटले जाते. आता आपल्या विद्यमान भिक्खू संघामध्ये किती पातिमोक्षाच्या सभा होतात मला काही माहित नाही, मी काही ऐकलेलं नाही या संदर्भामध्ये. पण या पातिमोक्षाच्या सभा किती महत्त्वपूर्ण आहे.
संघाची शुद्धता कायम राखण्याच्या संदर्भाने पातिमोक्ष्याच्या सभा अत्यंत महत्वाच्या आहे. जर अशा पद्धतीनं अपराधाची कबुली जर कोणी भिक्खू देत नसेल किंवा अन्य भिक्खू एखाद्या भिक्खूंनी अपराध केला ते संघापुढे मांडत नसेल तर हे अपराध आणखी वाढत जातात आणि त्यामुळे संघामध्ये अशुद्धता निर्माण होते. म्हणून ह्या ज्या काही सभा आहेत केवळ ज्याला आपण उपोषण म्हणतो किंवा पातिमोक्ष्या संदर्भाने नियम जे काही तुटल्या जाते त्याची कबुली देणं, त्या संदर्भामध्ये पापदेशना करणं आपल्या आचार्यांकडे सभेमध्ये, हे किती महत्वाच्या गोष्टी आहे हे आपण या अनुषंगाने याचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे. तर मग त्या ठिकाणी विनयाच्या अनुषंगाने त्याची वाच्यता केली जाते आणि मग एखादा भिक्खू जर अपराध कबूल करत नसेल पण दुसऱ्या भिक्खूला माहीत असेल की या भिक्खूने हा अपराध केलेला आहे, तेव्हा तो भिक्खू संघासमोर उपस्थित होऊन उभा राहून तो त्या भिक्खूबद्दल त्यांनी केलेल्या अपराधाची माहिती त्या संघामध्ये तो देत असतो आणि मग त्याच्यावर एक प्रकारचा खटला चालतो आहे का नाही. तो जर तो स्वीकार करत नसेल तर मग त्याच्यावर खटला चालवला जातो, सगळे एव्हिडन्स तपासल्या जातात आणि संघ जेव्हा पाहतो की हा कबूल करत तर नाही आहे परंतु याने गुन्हा केलेला आहे आणि मग त्या गुन्ह्याला कोणती सजा दिली जावी या संदर्भामध्ये जे काही विनय असतील त्या विनयाच्या अनुषंगाने सभा त्याला शिक्षा फरमावत असते. यालाच म्हटलेलं आहे पातिमोक्ष, यालाच पातिमोक्ष म्हटलेलं आहे. आता इथे जो उल्लेख आलेला आहे तो आलेला आहे चतुर्दशी आणि पूर्णमासी है ना. तर या दिवसाला उपोषण असं म्हटलेलं आहे है ना. तर चतुर्दशी आणि पूर्णमासी, तर हा असा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये वेगळा उल्लेख आलेला आहे. तर असो जे काही असेल ते, तर अशा पद्धतीने हा उल्लेख आलेला आहे. काही का असे ना पण या विशेष दिवशी अशा पद्धतीच्या सभा त्या ठिकाणी व्हायच्या आणि अशा पद्धतीनं जो सभाध्यक्ष होता तो विनयाच्या अनुषंगाने उच्चारण करायचा. 3दा उच्चारण केलं आणि 3दाही कोणी जर रिप्लाय दिला नाही तर तू असं म्हणायचा कि आयुष्य मानो निदान कर दिया गया, अब मैं आयुष्य मानो से पूछता हूं क्या इन सब बातों से नियमों से आप शुद्ध है? दूसरी बार भी पूछता हूं क्या इनसे शुद्ध है? तीसरी बार भी पूछता हूं क्या इनसे शुद्ध है? आयुष्यमान परिशुद्ध ही है इसीलिए चुप है, ऐसा मैं इसे धारण करता हूं. तर सगळेजण चूप राहत असेल 3 वेळा म्हटल्यानंतर तर तो सभाध्यक्ष म्हणतो की मी असं समजतो की आपण सर्व परिशुद्ध आहात आणि यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, निदान म्हटलं गेलेलं आहे. आणि मग जे काही नियम या ठिकाणी सांगितलेले आहे ज्याला विभाजित केल्या गेलेला आहे, मी आताच उल्लेख केला 8 भागांमध्ये त्याला विभाजित केलेला आहे. तर आम्ही आता ज्या पद्धतीने सांगितलं की हे सेखीय धम्म किंवा पातिमोक्ष आलेलं आहे, तर पातिमोक्षाला 8 भागामध्ये विभाजित केल्या गेलेला आहे आणि मी निदान आताच सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने सभा भरवल्या जाते. सभाध्यक्ष एक विनयाचं हे करतो आणि त्याची कबुली दिल्या जाते आणि दिली नसेल तर मग तुम्ही शुद्ध आहात असं समजल्या जाते. तर हे जे काही नियम आहे त्याला पराजिक, संघादिशेष, अनियत, निसग्गीय पाचित्य, पाचित्य, पाटीदेशनीय, सेखीय आणि अधिकरण समत, तर अशा या 8 भागामध्ये हे पातिमोक्षाचे नियम या ठिकाणी म्हणजे विभाजित केलेले आहे. तर पराजिकांच्या नियमामध्ये काय येते, तर आता ह्या बाबी भिक्षूंच्या व्यक्तिगत बाबी असल्यामुळे पर्सनल ज्याला आपण म्हणतो, तर त्या पर्सनल बाबी असल्यामुळे एखाद्याने तो दोष पाहिला तर तो सांगू शकेल. पण माणूस नेहमी एकटा असतो आणि एकट्यामध्ये जे काही तो गुन्हे करतो त्या गुन्ह्याची त्यालाच जाणकारी असते, त्यालाच माहिती असते, दुसऱ्याला नसते. म्हणून त्या अपराधासंबंधामध्ये त्याची कबुली देण्याची सर्वस्वी जबाबदारी त्या भिक्षूची असते, एकट्या भिक्षूची असते. आणि त्यामुळे काय होते की त्याचा मार्ग सुकर होतो, त्याला आपलं धम्मजीवन अधिकाधिक पुढे नेण्याकरिता त्याची त्याला मदत होत असते. आणि म्हणून हे जे नियम बनवलेले आहेत त्याची वाच्यता, अपराधाची कबुली ह्या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. त्यानंतर चोरीच्या संदर्भामध्ये आहे की दुसऱ्याने न दिलेली वस्तू तो भिक्खू जर ग्रहण करत असेल तर त्याला मात्र पराजिकाचे नियमामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे, पातिमोक्षाचा नियम तो अपराध आहे एक प्रकारे. आणि म्हणून भिक्खूने न दिलेली कोणतीही वस्तू धारण करता कामा नये, ग्रहण करता कामा नये. तिसरे जे सांगितलेले आहे ते आहे मनुष्य हत्या.
तर एखाद्या भिक्खूने मनुष्य हत्या केली तर ते त्याचा फार मोठा अपराध समजल्या जाते आणि अशा अपराधाची शिक्षा सुद्धा मोठी दिली जाते. आता हे मी शॉर्टकटमध्ये सांगत आहे, फक्त त्याच्या जे हेडलाईन्स आहे फक्त त्याचा उल्लेख करत आहे. त्याच्या अंतर्गत जे मॅटर आहे ते मोठं मॅटर आहे, त्याच्यामुळे ते वाचून दाखवण्यामध्ये काही एक अर्थ नाही. आपल्याकडे विनयपीठक असेल तर आपण तो निश्चितपणे चाळावा, नसेल तर विकत घ्यावा, कारण हे नियम आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे नियम माहीत असेल तर आपण बोट दाखवू शकतो, हे नियम माहीत नसेल तर आपण बोट नाही दाखवू शकत, नाही का. आणि म्हणून पुढचं जे आलेलं आहे ते आहे दिव्य शक्तीचा दावा के. तर त्या काळामध्ये काही भिक्षू असतील जे दिव्य शक्तीचा दावा करायचे, लोकांमध्ये आपली फुशारकी मारायचे जाऊन, मी किती श्रेष्ठ आहे, मला काय काय प्राप्त आहे, असे उदाहरणं आपल्याला धम्मपदामध्ये वगैरे पाहायला मिळतात ना. तर मी सर्वज्ञ आहे अशाही दावा करणारे त्या काळामध्ये होते. मी अनंत आहे असाही दावा करणारे बडबोले भिक्खू त्या काळामध्ये होते. आणि मला दिव्य शक्ती प्राप्त आहे अशा पद्धतीचा दावा करणारे सुद्धा भिक्खू त्या काळामध्ये होते. म्हणूनच तर हे नियम बनवावे लागले ना. आणि मग अशा पद्धतीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये अशा या उपोषणाच्या दिनी त्याला आपली बाब सिद्ध करावी लागेल. आणि जर तो सिद्ध करू शकला नाही तर त्याच्या दाव्याची फोलपणा त्या ठिकाणी उघडकीस येत होती. आणि ती फोलपणा उघडकीस आली की मग मात्र त्याला काय दिल्या जायचं, दंड दिल्या जायचा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पराजिकाचे जे नियम आहे, हे पराजिकाचे चार अपराध सांगितलेले आहे. पहिला आहे मैथुन, दुसरा आहे चोरी, तिसरा आहे मनुष्य हत्या आणि चौथा आहे दिव्य शक्तीचा दावा करणे. तर हे पराजिकांच्या अपराधामध्ये नियमामध्ये येत असतात. दुसरा आहे संघादिसेस. तर संघादिसेस मध्ये सुद्धा याचे जवळपास 6 भाग पाडलेले आहेत. 6 अपराधासंबंधी या ठिकाणी उल्लेख आलेला आहे संघादिसेस मध्ये. नाही, या ठिकाणी 13 दोष असं म्हटलेलं आहे. 13 दोष आहेत संघादिसेसामध्ये, 13 दोष. आणि ते 13 दोष कशा संबंधी आहे तर 5 दोष आहे कामासक्ती. दुसऱ्या संघादिसेसमध्ये येणाऱ्या आता कामासक्तीतामध्ये 5 बाबी आलेल्या आहेत. कुटी निर्माण मध्ये सुद्धा या ठिकाणी जे आलेले आहे त्या 2 बाबी आलेल्या आहेत. कुटी निर्माण करणे, स्वतःच्या राहण्याची सोय करणे. आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःसाठी कुटी निर्माण करताना आणि त्यामध्ये सगळ्या सोयींनी युक्त अशा कुटी नाही म्हणता येणार त्याला, कारण कुटीची परिभाषा त्या काळातली वेगळी होती, है ना. तर आजकाल तशा कुट्या आपल्याला दिसत नाही, ज्या कुटीमध्ये राहून एकांतवास ग्रहण करून त्या ठिकाणी समाधीचा अभ्यास करणारे भिक्खू त्या काळामध्ये होते. आणि त्या ठिकाणी त्या कुटी बनवण्याचे सुद्धा नियम भिक्षूंना घालून दिलेले आहे ना. आणि ते नियम काय तर ते असं म्हटलेलं आहे की याचना द्वारा किसी भिक्खू को अपने लिए स्वामित्व रहित कुटी बनवाते समय, काय उल्लेख आलेला आहे, स्वामित्व रहित, आपलं त्या कुटीवर स्वामित्व नसावं. आज भिक्षू आपलं स्वामित्व स्थापन व्हावं यासाठी म्हणजे लढताना दिसतात, यासाठी विनयाचं एक प्रकारे भंग करताना दिसतात ना का, उपासकांमध्ये झगडे लावताना दिसतात. तर आमच्याकडे जे बुद्धविहार आहे त्याच्यामध्ये तेच सुरू आहे नाही का. माझी मालकी हक्क कसा प्रस्थापित होईल यासाठी सगळं खटाटोप नाही का चालताना आपल्याला दिसतात. पण इथे काय म्हटलेलं आहे, याचनाद्वारा किसी भिक्खू को अपने लिए स्वामित्व रहित कुटी बनवाते समय प्रमाणयुक्त बनवाना चाहिए, प्रमाणयुक्त बनवाना चाहिए. लंबाई में बुद्ध के बीते से 12 बीता और चौड़ाई में 7 बीता, 12 बीता और 7 बीता, है ना. मकान के विषय में भिक्खुओं को सम्मति देने के लिए बुलाना चाहिए और भिक्खुओं को मकान की जगह ऐसी बतलानी चाहिए जहां मकान के बनाने में जीवों की हिंसा न हो, जहां पहुंचना सुकर हो. भिक्खु का याचना करके हिंसायुक्त तथा पहुंचने में कठिन स्थान में कुटी बनवाना या भिक्खुओं को मकान के बारे में बतलाने के लिए न बुलाना, प्रमाण के अनुसार न बनाना संघादिसेस है. नियम घालून दिलेले आहे. या नियमाच्या अंतर्गत राहूनच तुम्ही कुटी बनवली पाहिजे आणि त्याचं तुम्ही त्यावर आपलं स्वामित्व सिद्ध करता कामा नये. जे काही आहे ते संघाचं आहे, जे काही आहे ते संघाचं आहे. 7 वस्तू सोडल्या तर इतर सगळ्या वस्तू तुमच्याजवळ ज्या अतिरिक्त आहेत त्या तुम्ही संघामध्ये वाटून दिल्या पाहिजेत, कारण त्याच्यावर तुमचा अधिकार नाही व्यक्तिगतरित्या, तर त्याच्यावर संघाचा अधिकार आहे ना. तर हे असे नियम बरेच आहे. मग त्यामध्ये आले आहे या कुटी निर्माण मध्ये 2 नियम आलेले आहेत, म्हणजे 7 झाले. मग पराजिक का इल्जाम लगाना असा आहे.
पराजिक का इल्जाम लगाना म्हणजे कोई भिक्खु दुष्ट चित्त से, द्वेष से, नाराजगी से दूसरे भिक्खु पर निर्मूल पराजिक दोष लगाता है, जिसमें कि वह इस वीत कामता मतलब ब्रह्मचर्य से च्युत हो, ब्रह्मचर्य से च्युत हो जाए। फिर पीछे पूछने या ना पूछने पर वह झगड़ा मालूम हो और उस दोष लगाने वाले भिक्खू का दोष सिद्ध हो तो संघादिशेचे, आता मी जसं सांगितलं, नाही एखाद्याने कबुली दिले तर ज्याला माहित आहे तो दुसरा भिक्खू त्याच्या दोषाविषयी संघामध्ये सांगतो है ना, आणि त्याच्यावर मग काय दोष सिद्ध होते, याला संघादिशेस म्हटलेलं आहे। तर यामध्ये दोन बाबी आलेल्या आहेत, पराजिकाचे जे काही नियम आहेत किंवा इल्जाम म्हटलेला आहे या ठिकाणी, तर त्याच्यामध्ये दोन बाबी आलेल्या आहेत। चौथा आहे संघ में फूट डालना, संघामध्ये फूट टाकणे। तर संघामध्ये फूट टाकण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा या ठिकाणी ही बाब आलेली आहे कि यदि कोई भिक्खु एक मत संघ में फूट डालने का प्रयत्न करे या फूट डालने वाले झगड़े को लेकर हठपूर्वक कायम रहे, उसे अन्य भिक्खु इस प्रकार कहे, आयुष्यमान मत एकमत संघ को फोड़ने का प्रयास मत करो, फोड़ने वाले झगड़े को लेकर हठपूर्वक कायम रहे। पुढे आलेला आयुष्यमान संघ के लिए मेल करिए, परस्पर हेल मेल रखने वाला, विवाद न करने वाला, एक उद्देश्य वाला, एक मत रखने वाला संघ सुखपूर्वक रहता है ना। बघा संघाची जी परिभाषा आलेली आहे, तर संघ कशामुळे सुखपूर्वक राहू शकतो, तर हे या ठिकाणी आलेले आहे। उन भिक्खुओं द्वारा ऐसा समझाए जाने पर भी यदि वह भिक्खु उस प्रकार अपनी जिद को पकड़े रहे तो दूसरे भिक्खु उस भिक्खु को उस जिद से हटाने के लिए 3 बार तक कहते हैं, भाई आप ये ऐसा मत कहो, ऐसा मत करो, ऐसा मत करो, संघ में फूट मत डालो। यदि 3 बार कहने पर उसको मतलब जिद को छोड़ दे तो यह उसके लिए अच्छा है, यदि नहीं छोड़े तो वह संघादिशेष है और उसकी सजा संघ उसके लिए निर्धारित करेगा। तो ये संघ में फूट डालने के संदर्भ में यहाँ पर ये बात आई है। तो इसके भी 2 नियम है, संघ में फूट डालने के संदर्भ में 2 नियम आते। फिर 5वीं बात यहां पर क्या है, बात न सुनने वाला बनना, बात न सुनने वाला बनना। यदि कोई भिक्षु कटुभाषी है, विहित आचरण नियमों के बारे में भिक्षुओं द्वारा उचित रीति से कहे जाने पर कहता है की आप लोग मुझे कुछ न बोले, असे भिक्खू ना, मला काय म्हणायचं नाही ना, तुम्ही तुमचं पाहून घ्या, मी माझं पाहतो, माझे दोष दाखवण्याची गरज नाही, असे हठधर्मी आपल्याला पाहायला मिळतात। त्याही काळामध्ये होते, म्हणून नियम निर्माण झाले। आणि म्हणून या संदर्भाने इथे लिहिलेलं आहे की विहित आचार नियमों के बारे में भिक्खुओं द्वारा उचित रीति से कहे जाने पर, उचित रीति से समझा कर, और वो कहता है क्या कहता है, आप लोग मुझे कुछ न बोले, आयुष्यमान लोग मुझे अच्छा या बुरा मत कहे, मैं भी आयुष्यमानों को अच्छा या बुरा नहीं कहूंगा, तुम मुझे कुछ मत कहो, मैं तुम्हें कुछ नहीं कहूंगा, तेरी भी चुप मेरी भी चुप। आजकाल आपल्याला जे पाहायला मिळते, तेरी भी चुप मेरी भी चुप, है कि नहीं। तर आयुष्यमानो आप सब मुझसे यह बात करने के से बाज आए तो भिक्खुओं को उस भिक्षु से यह कहना चाहिए कि मत आयुष्यमान अपने को अविचनीय मतलब दूसरों का उपदेश न सुनने वाला बनाए, अविचनीय मत बनाओ। आयुष्यमान अपने को वचनीय ही बनाए। आयुष्यमान भी भिक्खु को उचित बात कहे, भिक्खु भी आयुष्यमान को उचित बात कहे। परस्पर कहने कहाने, परस्पर उत्साह दिलाने से ही भगवान की यह मंडली संबंध है, संबद्ध है। यह मंडली मतलब भिक्षु संघ की मंडली। भिक्खुओं को के ऐसा कहने पर भी यदि वह अपनी जिद को पकड़े रखे तो भिक्खु 3 बार उस तक हटाने के लिए उसको कहे। यदि 3 बार कहने पर वह अपनी जिद ना छोड़े तो उसके लिए अच्छा है, यदि न छोड़े तो संघादिशेष है। तो ये सारी बातें यहाँ पर बात न सुनने वाला इस 5वें हेडिंग के अंतर्गत ये बात आई है और इसमें 2 बात, एक ही बात का जिक्र आया है। 6वां है कुलों का बिगाड़ना। अब कुल जिसे बोलते हैं कि अलग अलग भिक्षु संघ रहता है उसको कुल बोलते हैं। तो कुछ जगह 20, 25, 50 भिक्षु ठहरे हुए हैं, कुछ अन्य जगह 20, 25 भिक्षु ठहरे हुए हैं। तो वो 20 भिक्षु 25 भिक्षु एकत्रित रहना, एकत्रित धम्याभ्यास करना, एकत्रित अपने जीवन को उन्नत बनाने के लिए काम करने वाले जो भिक्षु है
मिलजुल कर एकत्रित रह के काम करते हैं, सारे काम पानी भरना, आसन लगाना, झाड़ू पोछा लगाना सब मिलजुल कर बांट कर करते हैं, उसे कहते हैं कुल, उसे कहते हैं कुलों में रहना, है ना। तो ये होता है कुल। और उस कुल को कोई भिक्खु दूषित कर देता है ना, उसका वातावरण भंग कर देता है, एक तरह से दूषित वातावरण पैदा करता है अपने गलत आचरण से, तो उसे कहते हैं कुलों का बिगाड़ना। और ये संघ के लिए अच्छी बात नहीं है, तो उसकी भी संघ उसे सजा देता है। तो ये इस तरह की जो 13 बातें हैं, ये 13 बातें यहाँ पर आई है, जिसे संघादिशेष कहते हैं संघ के संबंध में। तो इसके संदर्भ में जो कुछ जानकारी मेरे पास, जो विनय पिटक है, इस ग्रंथ के माध्यम से मैंने आप तक पहुंचाने का प्रयास किया। ये जानकारी निश्चित तौर पर पूरी नहीं हुई है, तो हमने 3 नियमों के बारे में, या 3 जो विभाजन पातिमोक्ष के नियमों में आए हैं, उसके संबंध में केवल 3 भागों को हम लोग यहाँ पर संक्षिप्त में क्यों न हो जानने का हमने यहाँ पर प्रयास किया है। तो आप सारे लोगों ने इसे बड़े शालीनता से और शांति से ग्रहण किया, इसलिए मैं आप सबका बहुत बहुत पुण्यानुमोदन करता हूँ, धन्यवाद अदा करता हूँ और यहीं पर रुकता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम।